राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांना सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा। नमो शेतकरी योजना अंतर्गत बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात आता 8वा हप्ता जमा झाला होता। तर बघा आता अत्यंत महत्त्वाची बातमी आली की बघा आता 9व्या हप्त्याचे बी पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आता बघा 9व्या हप्त्याचं मुहूर्त ठरलं। बघा राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8व्या हप्त्यानंतर बघा आता 9व्या हप्त्याचं वितरण ही आज शेतकऱ्यांच्या खात्यातनी बँक खात्यातनी आता जमा होणार आहे। बघा पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातनी व 18 जिल्ह्यामध्ये असे पैसे सोडण्याचा शेतकऱ्यांच्या खात्यात बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता प्रतीक्षा मिळणार आहे। संपली आता तुमची प्रतीक्षा बघा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता काही तासानुसार बघा नमो शेतकरी योजनेच्या राज्यातून बघा सरकारने सुमारे बघा 2000 कोटी रुपयाची निधी आता बँक खात्याला अंदाज केलेली आहे। ज्या बँकेतनी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता त्याच खऱ्या अर्थाने बघा आता 9व्या हप्त्याचे ही वितरण आता केले जाणार आहे। बघा राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी फक्त 18 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आलेली आहे। उतरणे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातनी बघा आता या कालात वाटप करण्यास सुरुवात करण्यात येत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात बघा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनाही नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचे आता बघा प्राधान्य दिले जात आहे। तुमच्या जिल्ह्यात जर पहिल्या टप्प्यात यादी जर असेल तर बघा आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। एका शब्दानुसार बघा जिल्ह्यातनी आता लाखो शेतकऱ्यांना बघा असे तांत्रिक प्रक्रिया होत्या त्यामुळे बघा वेळ लागला होता, परंतु बघा आता खऱ्या अर्थाने बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात बघा आता 9वा हप्त्याचाही लाभ आता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वांना महत्त्वाचे म्हणजे की बघा पोस्ट ऑफिस बँक आणि त्यानंतर बघा महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या लाखो खातेदारांना बघा नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचे आज पैसे मिळण्याची शक्यता आहे। बघा जर तुमचं पोस्टचं खाता असेल, महाराष्ट्र बँकचा असेल, स्टेट बँकचा असेल तर बघा या लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्यास आता जमा होत आहे। त्यानंतर बघा ग्रामीण भागातील मोठे असल्याने जास्त आता या शेतकऱ्यापर्यंत निधी पोहोचण्यासाठी बघा हा सरकारने या बँकांना प्राधान्य दिले आहे। बघा तुमचे पैसे DBTद्वारे बघा सुरळीतपणे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे। त्यानुसार बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा जिल्हा यादीत असेल तर बघा शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्याची यादी आता आपल्याकडे आलेली आहे। तुम्हाला पुढच्या निश्चितपणे लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता मिळाला। एकाच शेतकऱ्यांच्या खात्यातनी बघा आता 9व्या हप्त्यापासूनही वंचित ठेवले होते। आता बघा 9वा हप्ताही तुम्हाला वंचित ठेवणार जाणार नाही। फक्त आता आपले आधार कार्ड आणि बँक खातं किंवा मोबाईल नंबर बँकेशी ठेवा, कारण बघा पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला त्वरित मिळाला पाहिजे। त्यामुळे बघा तुमचे हे कामं करून जा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात बघा 18 जिल्ह्याचा समावेश आहे। त्यामध्ये बघा प्रामुख्याने यवतमाळ जिल्हा, बघा त्यानंतर वर्धा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, अमरावती आणि नाशिक, अहमदनगर जिल्हा, बघा सांगली, सोलापूर जिल्हा, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर बघा या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना बघा आज नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता मिळणार आहे। बघा या शेतकऱ्यातील राज्यातील शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना बघा आता आपल्या बँक खात्याशी संपर्क साधून खात्री ठेवा, कारण बघा केव्हाही तुम्हाला आता SMS येऊ शकतो शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्याची SBI बँक आणि कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस आणि SS बँक या बँकामध्ये निधी वर्ग करण्यात येत आहे। बघा त्यानंतर बघा या बँकेचे ज्या शेतकऱ्यांचे खाते नमो शेतकरी योजनेला लिंक आहे त्यांनाच आज या पैशाचे आनंद मिळणार आहे आणि आनंदाची बातमीही मिळणार आहे। तसंच बघा बँक ऑफ बरोडा, इंडियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक बघा ग्राहकाचे या हप्त्याचे वितरण या खात्यामध्ये करण्याचं आता सुमारे करोडो लोकांच्या खात्यात आता हे पैसे जमा होत आहे। त्यानंतर बघा उत्पन्नाची मर्यादा आता आपण देखील या योजनेसाठी एक महत्त्वाचा निकष आहे। ज्या शेतकऱ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा जर तुमचे उत्पन्न बघा मर्यादित जास्त असेल तर किंवा घराच्या कोणत्याही सरकारी नोकरीला असेल तर बघा अशा लाभार्थ्यांना या हप्त्याचे वंचित राहावे लागणार आहे
शेतकरी मित्रांनो. बघा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळाला आहे. त्यांना या अटीचा पुरवठा आधीच ते इलेली होती. बघा त्यामुळे बघा आता शेतकरी मित्रांनो, आता या योजनेचा लाभ बघा फक्त आणि फक्त काही महत्त्वाच्या अटीमुळे पालन करण्यानं आवश्यक आहे. अन्यथा बघा शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला, पण बघा आता 9वा हप्ता मिळणार नाही. कारण बघा 8व्या हप्त्याला तुम्हाला खूप उशीर लागला होता. त्यामुळे बघा मुख्यमंत्र्यांनी आता हे 9वा हप्ता टाकण्याचा निर्णय आलेला आहे. बघा कारण म्हणजे बघा बँकाची के-वाय-सी पूर्ण नसणे. सरकारने अजून सूचना दिली आहे, की बघा ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही, त्यांनाही ते आता त्वरित दुरुस्ती करून घ्यावे. जेणेकरून बघा 9व्या हप्त्याला तुम्हाला काही अडचणी निर्माण होणार नाही. त्यामुळे बघा असे पूर्ण कामं करण्याची त्यांनी सांगितले आहे. पैशाचे वितरण बघा 6 जिल्ह्यातनी 3 गट पडणार आहे. बघा कारण बघा पहिल्या गटात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे आणि दुसऱ्या गटात बघा 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असं कार्यरत राहणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बघा 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी बघा 7 ते 12 वाजेपर्यंत असे नमो शेतकरी योजनेचे 9वा हप्ता आता तुमच्या खात्यातनी जमा करण्याचा असा निर्णय आलेला आहे शेतकरी मित्रांनो. आपल्या टप्प्यानुसार बँक खात्याशी व्यवस्थित राहावे. कारण बघा शेतकरी मित्रांनो, आता केव्हाही तुम्हाला SMS येऊ शकतो. पहिल्या टप्प्यात बघा 18 जिल्ह्याचे डायरेक्ट बोनाफाईड ट्रान्सफर आता म्हणजे की बघा डीबीटी माध्यमात तुमच्या डायरेक्ट बँक खात्यातनी आता पैसे जमा करण्यात येत आहे. बघा नमो शेतकरी योजनेचा नियम केंद्र सरकारने योजनेपेक्षा थोडासा वेगळा आहे. कारण बघा त्यामुळे ज्यांचे कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहे त्यांनाच 9वा हप्ता आता दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने आधीच आता अधिक घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा आता बघा या सरकारने योजना तर बघा आज सकाळी 10 वाजून 10 बँकाला बघा आता तासानुसार पैसे सोडण्याचा आदेश मिळाला आहे. बघा सकाळी 10 ते रात्री बघा 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार आहे. बघा टप्प्यानुसार आता 18 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मोबाईलद्वारे पैसे जमा झाले आहे. आता बघा या ज्या बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला आहे त्यांनाही आपल्या बँक खात्यामध्ये मेसेज येऊ शकणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला जिल्हे माहीत झाले असेल, आपले पैसे माहीत झाले असतील किती मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळेल. तर नक्की सबस्क्राईब करून जा शेतकरी मित्रांनो.